गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सातव्या प्रकरणाला म्हणजे तृप्तिदीप या प्रकरणाला आपल्या निमित्ताने आपल्या अभ्यासाला सुरुवात होत आहे. पहिली जी 6 प्रकरणं आहेत ती विद्यारण्य स्वामींनी म्हणजे शिष्यांनी लिहिलेली आहेत आणि उर्वरित जी 9 प्रकरणं आहेत ती त्यांच्या श्रीगुरूंनी लिहिलेली आहेत, असा एक विचार पुढे आलेला आहे. तृप्तिदीपाचा विचार करताना अभ्यास जेव्हा करून पूर्ण होतो तेव्हा मात्र आपल्याला तो कोणत्या स्वरूपात आपल्याला अनुभवाला येतो असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा तो तृप्तीच्या स्वरूपात अभ्यास आपल्या पुढे येतो आणि मग तृप्ती समाधान अशा पद्धतीने बोललं जातं. आणि साधकावस्थेत बोलताना मात्र वाढती तृप्ती वाढतं समाधान अशी भाषा बोलली जाते आणि सिद्धावस्थेमध्ये मात्र हा जो तृप्तीचा जो विचार आहे तो पूर्णपणे सहजावस्थेत असतो. अशा पद्धतीने या तृप्तीचा विचार करताना पूर्व पक्षाचा विचार हा चित्रदीपाच्या मानाने इथे कमी असणार आहे, म्हणजे उत्तर पक्षाचा विचार हा जास्त असणार आहे. या सगळ्या 15 प्रकरणांचा विचार केला तर हे तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे ते मला अधिक व्यवस्थितपणे समजलं पाहिजे, हा माझा आग्रह मला असला पाहिजे. कारण या 14 प्रकरणांचा जो शेवट आहे तो तृप्तीमध्ये आहे. ज्ञानरूपता आणि तृप्ती या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र प्रत्येक वेळी ब्रह्मसत्य जगत मिथ्या हा विचार पुढे येणारच आहे. म्हणजे जगाचाही विचार येणार आहे, त्या ब्रह्मस्वरूपाचाही विचार येणार आहे आणि हे सतत या 15 प्रकरणांमध्ये सांगणं चालूच राहणार आहे. आणि हे सांगत असताना तुम्ही एखाद्या वेळी असं म्हणाल की सारखं सारखं तेच तेच का सांगतायत, तर त्याचं कारणच असं आहे की एकदा सांगून मला कळत नाही आणि ज्या अर्थी मला एकदा सांगून कळत नाही त्यासाठी या 15 प्रकारे मला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचारच समजावून सांगण्याचा सतत प्रयत्न असणार आहे आणि तो या तृप्तिदीपाचा विषय आहे. हा विचार आपण करूया. 298 श्लोकांचं मोठं प्रकरण आहे आणि ते अभ्यास करताना आपले पेशन्स सुद्धा महत्वाचे ठरणार आहे की प्रत्येक वेळी अत्यंत एक सूक्ष्म विचार प्रत्येक श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे येणार आहे. त्यातली सूक्ष्मता आपल्याला कळून आली की आपला अभ्यास दिवसेंदिवस त्या तृप्तीच्या दिशेने सहज प्रवाहित होण्याची एक व्यवस्था तयार करता येते आपल्याला. आणि हा जो मग पहिला श्लोक आहे त्याचा विचार इथे मांडलेला आहे. जीव जर आत्म्याला हा मी असे जाणील तर तो कशाची इच्छा बाळगून व कोणाच्या सुखासाठी देहाबरोबर स्वतःला ताप करून घेईल. इथे ताप शब्दाचा अर्थ त्रास असा अर्थ आहे. आणि मग तो जीव जो आहे तो जर मी कोण आहे हे त्या जीवाला कळलं, म्हणजे मी आत्मा आहे हे त्या जीवाला कळलं, तर त्याला तृप्त होण्यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. कारण एक जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं किंवा एक आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असता मी सुखरूप होतो. सुखरूपा ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. मग पांडुरंग आणि आत्मा हे 2 शब्द वेगळे नाहीत, कारण सगुण पांडुरंग आणि निर्गुण पांडुरंग हे दोघं एकरूपच आहे. म्हणून इथे तृप्तीचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा त्या तृप्तीचा संबंध हा आत्मस्वरूपाशी जोडला गेलेला आहे. आणि आत्मस्वरूपाशी जोडला गेलेला असेल तर मग ही तृप्ती जी काय बोलली गेलेली भाषा आहे तर ती तृप्ती जी आहे ती अतृप्तीच्या व्यावृत्तीच्या बोलीत बोलली गेलेली आहे. म्हणजे वास्तवात आत्मा तृप्तरूप आहे ही भाषा सुद्धा ज्याला सहन होत नाही ती भाषा आपल्याला या देहाच्या किंवा जगाच्या संबंधाने जी अतृप्ती आपल्या समोर येते त्या अतृप्तीची निवृत्ती झाली असता मी तृप्त आहे असा मला अनुभव येतो. तोही वृत्तीच्या स्तरावर असतो आणि ती तृप्ती सुद्धा जेव्हा सहज भावात येते जे दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय होते तेव्हा खऱ्या अर्थाने तो जीव जर आत्म्याला जाणील ही जी भाषा बोललेली आहे तो भाषेचा अर्थ मला समजेल. हा मी, आता हा शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूप मी आहे असं जेव्हा मी जाणेन तेव्हा मात्र माझ्या सर्व दुःखांची निवृत्ती झालेली असेल. म्हणून इथे
सुखदुःखातनं निवृत्ती हा सुद्धा एक मोक्षाच्या संदर्भात केला गेलेला विचार आहे. आणि समर्थही असं म्हणतात, सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले. म्हणजे जीव हा जन्मालाच मुळात 50% सुख आणि 50% दुःख या निमित्ताने जन्माला आलेला असतो. पापपुण्य समान झाल्यावर जीवाचा जन्म होतो असं बोललं जातं. म्हणून इथे काय आहे, सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले. म्हणजे इथे मला सुखाची अपेक्षा असते. श्री ज्ञानदेवांचंही तेच म्हणणं आहे, सुखा लागी जीवा करीसी तळमळ. मग असं असताना सुद्धा मला ज्ञानरूपता जोपर्यंत माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, तोपर्यंत मात्र ही सुखासाठी चाललेली धडपड जी आहे, ती धडपड मात्र कायम दुःखमयच ठरत असते. कारण सुख जरी मला काही काळ मिळालं तरी ते निघून गेल्याचं पुन्हा दुःख असतोच. हा विभाग आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून इथे सुखाची अपेक्षा, सुखांचे भोग यामध्ये लक्ष देण्यापेक्षा त्या सुखरूपतेचा जो विचार आहे तो जर मी केला आणि त्या सुखरूप आत्मस्वरूपाशी मी जर एकरूप झालो, म्हणजेच मी नित्य तृप्त झालो, तर मग काय आहे, मला सुखासाठी या विषयांकडे भीक मागायला जावं लागणार नाही. सुख मीच आहे, हेच जर माझं स्वरूप आहे, हे जर मला कळालं, तर मग हे जे काय सुखदुःखांचे भोग जे आहेत, त्या भोगातनं माझी निवृत्ती होईल. आणि त्या भोगातनं निवृत्ती झाली म्हणजेच अज्ञानातनं निवृत्ती झाली, असा जर विचार केला तर मला माझ्या खऱ्या ज्ञानाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव आला असं म्हणता येईल. म्हणून माझी सुखदुःख ही जर का मुळापासूनच काढून टाकायची असतील, म्हणजे प्रसंग येणार आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं. सुखाचाही प्रसंग येणार आहे, दुःखाचाही प्रसंग येणार आहे, पण तो प्रसंग आत्मरूप मीचा नसून तो जीवरूप मीचा आहे, म्हणजे वाच्यार्थाने असलेल्या जीवरूप मीचा आहे असा विचार तो सहज अंतःकरणात करून तो सहजच शांत राहण्याची एक व्यवस्था त्याला अंतःकरणात तयार करता येते. आणि अशा पद्धतीने तो दृढ अपरोक्षत्वाने ज्ञानी जेव्हा होतो, म्हणजे ज्ञानरूप जेव्हा होतो, तेव्हा त्याच्या म्हणूया बुद्धीला किंवा त्याच्या शरीराला त्रास म्हणून असा शब्द अंतःकरणात त्याच्या उरत नाही. हा मुख्य विचार या तृप्तीच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेला आहे. दुसरा जो श्लोक आहे तो असं सांगतो की ह्या प्रकरणामध्ये वरील श्रुती वाक्याचा अर्थ सर्व प्रकारे विचारात घेतला आहे, त्यामुळे जीवनमुक्ताच्या तृप्तीचे स्पष्ट आकलन होते. आता इथे काय आहे की ह्या वरील प्रकरणात म्हणजे या वरील श्रुती वाक्याचा अर्थ घेतलेला आहे. आता श्रुती वाक्याचा एकच अर्थ आहे, ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे, ब्रह्मच तृप्त रूप आहे आणि ते मी आहे. आपल्याला एवढंच समजून घ्यायचंय. पण हा जो श्रुती वाक्याचा जो अर्थ आहे तो मला कळला पाहिजे. त्या श्रुती वाक्यामध्ये ब्रह्मसत्य आहे हा अन्वयार्थाचा विचार आहे. आणि जीव काय आहे तर वाच्यार्थाने असलेला जीव म्हणजे देहरूप मी, नंतर कर्तारूप मी, भोक्तारूप मी असं म्हणणारा जो जीव आहे तो अज्ञानातला जीव आहे. अशा पद्धतीने वाच्यार्थाचा जो विचार आहे तो त्या अज्ञानाशी संबंधित निगडित आहे आणि त्या विचारातनं सुटका करायची मला. कारण कल्पनेनेच मला बांधलेलं आहे. आता कल्पनेनेच बांधलेलं असेल तर एक कल्पना जी आहे संवादी कल्पना, की तिला आपण श्रुती संवादी कल्पना असं म्हणू शकतो. आणि ती कल्पना समजावून सांगणं म्हणजे तो अन्वय समजावून सांगणं म्हणजे ते ब्रह्म मी आहे हा अन्वयाचा विचार आहे. आणि ते मी आहे हे कळून घेणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पण त्यासाठी मात्र काय करावं लागतं, श्रुती अनेक आक्षेप तयार करते, मग त्या आक्षेपाच्या निमित्ताने मग त्या आक्षेपांचं खंडनही करते. काही वेळा पूर्व पक्षी आपल्यासमोर येतात, काही वेळा श्रुतीच पूर्व पक्ष आपल्या पुढे निर्माण करते आणि शेवटी श्रुतीचं तात्पर्य हे जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे तृप्तरूप आहे हे सांगण्यातच आहे. अशा पद्धतीने श्रुती आपल्याला हा जो वरील विचार म्हणजे मी ब्रह्म आहे हा जो तृप्तीचा विचार जो आहे तो स्पष्टपणे सांगत असते. आणि तो विचार आपण आपल्या अंतःकरणात धारण करायचा आहे आणि त्याला वाट करून द्यायची आहे. हा आपल्या अभ्यासाचा खरा विषय आहे. हा विचार पूर्ण होण्यासाठी ईश्वर, सृष्टी व जीव यांच्या संबंधीच्या विचाराचे प्रास्ताविक करतात. कारण संबंध आहे. नेहमी आपल्याला जेव्हा अभ्यास करायची वेळ येते, ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर हे 4 पॅरामीटर आपल्या समोर येतातच. आणि मग हे थोडक्यात या तिसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने या जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म या विषयी थोडक्यात एक मांडणी केलेली आहे. ती रिव्हिजन स्वरूपात असलेली मांडणी आहे. पूर्वी ही मांडणी ती सांगितलेली आहे, पण कुठे मी जर ती विसरलेलो असेल तर मग ती मांडणी पुन्हा माझ्या अंतःकरणामध्ये भरून देण्याची म्हणजे त्या
बुद्धीला ती कळून घेण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून तिसरा श्लोक असं सांगतो, माया चिदाभासाच्या साह्याने जीव व ईश्वर उत्पन्न करते असे श्रुती सांगत असल्याने जीव व ईश्वर हे दोन्ही कल्पनेतनं उत्पन्न झालेले असून पुढे त्यांनी सर्वांची सृष्ट पदार्थ कल्पना केली आहे. म्हणजे इथे माया चिदाभासाच्या साह्याने, मग इथे माया शब्द जो आहे तो मूळ माया या अर्थाने बोललेला आहे. समर्थांच्या भाषेत मूळ माया आणि वेदांताच्या भाषेत अव्यक्त, या अव्यक्तातनच हा ईश्वर निर्माण होतो आणि तोच ईश्वर या जीवाला आणि या सृष्ट जगताला जन्माला घालतो. अशा पद्धतीने एक बोललं जातं. मग असं बोललं गेल्यामुळे आता मग या जीवाचं त्या ईश्वराचं लक्षण आपल्या पुढे करावं लागतं. जगाचंही लक्षण तयार करावं लागतं आणि जगत जड अचेतन आहे हा विभाग आपल्याला पटूनच जातो, की जे काय म्हणूया स्वतःला ओळखतही नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही अशा सर्व पदार्थांना, म्हणजे ज्या पदार्थांमध्ये अंतःकरणाची अभिव्यक्ती नसते अशा सर्व पदार्थांना जड अचेतन पदार्थ म्हणतात. ते एक सृष्टीचं स्वरूप आहे. आता पुढचा जो विचार आहे की या मूळ मायेतनं हा ईश्वर निर्माण झाला आणि मग ईश्वर निर्माण झाल्यानंतर पुन्हा आता विचार करायची जेव्हा वेळ येते त्यावेळी माया नावाचं तत्व जे आहे ते ईश्वराच्या स्वाधीन आहे. म्हणजे ईश्वराची माया ही उपाधी असून जीवाची अंतःकरण म्हणजे जीवाची बुद्धी ही उपाधी आहे अशा पद्धतीने बोललं जातं. मग शरीर ही उपाधी आहे, बुद्धी ही उपाधी आहे अशा पद्धतीने बोललं जातं. पण विचार काय आहे की त्या जीवाचं विशेषण मात्र अविद्या आहे आणि या ईश्वराचं विशेषण आहे ते माया आहे. पण माया नावाचं तत्व त्या ईश्वराच्या स्वाधीन असल्यामुळे त्या मायेचा त्रास होत नाही त्याला आणि त्यामुळे तो सतत नित्यमुक्त म्हणजे आनंदाशी एकरूपच होऊन राहतो आणि त्याला नक्की मी काही करत नसून हे सर्व काही या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर चाललेलं आहे हे त्याला नक्की माहीत असतं. पण माहीत कोणाला नसतं तर ते माहीत जीवाला नसतं. अविद्या हे जीवाचं विशेषण असल्यामुळे अविद्या विशिष्ट साभास चेतन किंवा माया विशिष्ट शाभास चेतन ईश्वर अशा भाषेत बोललं जातं. अविद्या विशिष्ट साभास चेतन हे जीवाचं लक्षण आहे आणि अविद्या ही त्याची उपाधी असल्यामुळे ती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. वास्तवात तो आनंदाचा ठेवा आहे. पण काय झालं, जन्माला आला मग जन्म घ्यावा लागे वासने संगे. मग वासना हे त्याचं विशेषण ठरलं आणि वासनेचा अर्थच असा होतो की तिथे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून जीव काय आहे, मलिन सत्व प्रधान आहे अशी एक भाषाही बोलली जाते. मलिन या शब्दाचा अर्थ त्याला आनंदाचा अनुभव नाही. आनंदाचा अनुभव दृढ अपरोक्षत्वाने नाही, तो विषयाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे त्याला थोडा काही आनंदाचा अनुभव आहे. बस एवढ्याच आनंदाच्या म्हणूया काही कणांवरच तो त्याचं संपूर्ण जीवन जगत असतो. काही वेळा तो सुखी होतो, काही वेळा दुःखी होतो. म्हणून ही काय भेदमय सृष्टीचा जो सगळा काही विचार आहे तो त्या ईश्वराने निर्माण केलेल्या भागाचा विचार आहे. मग काय होऊन जातं, हे जे पदार्थ जे आहेत ते दोन पद्धतीने आपल्या पुढे येतात. एक ईशकृत द्वैतातले पदार्थ आणि एक जीवकृत द्वैतातले पदार्थ. ईशकृत द्वैतातले पदार्थ जे आहेत ते त्या ईश्वरालाही बंधनात टाकत नाही आणि त्या जीवालाही टाकत नाही. पण जीव काय करतो, त्या ईशकृत द्वैतातील पदार्थांविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन करतो की काही जे पदार्थ आहेत उदाहरणार्थ घर वगैरे हे ते सगळे पदार्थ ते माझ्या जवळ असावेत आणि जवळ असावेत या निमित्ताने साठवण करतो आणि ते टिकले तर सुखात आहे असं वाटतं आणि नाही टिकले तर तो दुःखी होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जी भेदमय सृष्टी जी आहे ती द्वैतमय सृष्टी जी आहे तो जीव आपल्या अंतःकरणात तयार करतो. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली ते त्याचं जीवन जगण्यासाठी, ते जीवाचं जीवन जगण्यासाठी केली. पण हा मात्र जीव जो आहे त्या प्रत्येक पदार्थांविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन करतो आणि मग त्या अनुकूल प्रतिकूल चिंतनातनं तो काही वेळा सुखी होतो आणि काही वेळा दुःखी होतो. म्हणून इथे काय आहे, हे सगळे पदार्थ निर्माण झालेले आहेत. म्हणजे ईश्वरही निर्माण झालेला आहे, नंतर तो जीवही निर्माण झालेला आहे आणि हे जगतही निर्माण झालेलं आहे. याचा अर्थ हे सगळेच कल्पित आहे. हा विचार लक्षात घेतला पाहिजे की ईश्वर तत्व सुद्धा कल्पित आहे. एक ब्रह्मतत्वच तेवढं सत्य असून उर्वरित सर्व जी तत्व आपल्या पुढे अभ्यासासाठी मांडलेली आहेत ती सगळी कल्पित आहेत. म्हणून ती निवृत्त होतात आणि ती निवृत्त होतात आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. त्याचं कारणच आहे की जे आहे तेवढंच फक्त उरतं आणि तेच कळतं.
जे वास्तवात नाही ते बाधित होतं आणि ते बाधित झाल्यावर मी कोण आहे हे मला कळून जातं. म्हणून इथे काय आहे, हा दोष कुठे आहे, म्हणजे सत्यत्व दृष्टी हा दोष कुठे आहे, तो कल्पनेच्या स्तरावर आहे. आणि त्या कल्पनेच्या स्तरावरच आपल्याला दुरुस्ती करावी लागते. समर्थही असंच म्हणतात, कल्पनेचे एक बरे, मोहरताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. कल्पनेचं एक बरं आहे, ती जर द्वैताच्या बाजूनी तिला वाव दिला तर ती त्या बाजूला सत्यत्व दृष्टीने मोठी प्रसरण पावते, म्हणजे मोठी व्यापक होते. पण त्याच कल्पनेला जर का या वेदांत तत्व विचारांचा विचार दिला तर ती आत्मस्वरूपाकडे निघून जाते आणि अज्ञानाची निवृत्ती होऊन जाते. म्हणून इथे काय आहे, हे बंधन आणि मोक्ष हे दोन्ही शब्द जे आलेले आहेत एकमेकांच्या अपेक्षेने आलेले, ते दोन्ही शब्द कसे आहेत, त्या कल्पित सृष्टीतील हे कल्पित शब्द आहेत. म्हणून ते बंधन आणि मोक्ष हे दोन्ही शब्द जेव्हा मला आत्मस्वरूपाचं सहज रूपाने ज्ञान होतं, म्हणजे मी नित्यतृप्त होतो, तेव्हा ते शब्द सुद्धा मावळून जातात. आता हा चौथ्या श्लोकाचा जो विचार आहे तो असं सांगतोय, ईक्षणापासून अनुप्रवेशापर्यंत असलेली सृष्टी ईश्वराच्या कल्पनेची असून जागृतादी अवस्थांपासून मोक्षापर्यंतचा संसार जीवाच्या कल्पनेतनं उत्पन्न झालाय. आता तोच विचार मांडला की ईश्वराने ती सृष्टी निर्माण केली. आता ईश्वराने काय केलं, ईक्षण केलं आणि अनुप्रविशच झाला. म्हणजे त्यांनी सृष्टी निर्माण केली, तो त्या आकाराचा झाला, प्रत्येक आकारात तो सामावला. आपल्या साधनेचा विचार आहे तिथे. प्रत्येक आकारात जर तो सामावलेला असेल तर मला त्याला कर्म अर्पण करून, मुख्य विचार जो आहे त्या ईश्वराची योजना आपल्याला समजावून सांगण्याचा एकच विचार आहे की मला माझी कर्म त्याला अर्पण करता येतात. मज देऊनी जाळीत कर्म फळे, अशा पद्धतीने मला त्या ईश्वराला कर्म अर्पण करता येतात. ईश्वराच्या अवतारांची उपासना करता येते आणि माझ्या अंतःकरणाची शुद्धी आणि शांती हे दोन्हीही विचार त्या ईश्वर नावाच्या तत्वाच्या विचारात ते पूर्ण आपल्याला कळून घेता येतात. म्हणून हा ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते आपल्याला अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहे. साधक म्हणून ते उपयुक्त आहे आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. असा साधक चतुर असला पाहिजे की त्याने प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. या अनुप्रविशत सृष्टी श्रुती आपल्याला एवढंच सांगते, त्यांनी ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आणि तो त्या आकाराचा झाला. मग त्यालाच सगळ्या ठिकाणी पहा. आता त्यालाच सगळ्या ठिकाणी पाहायचं याचा अर्थच तो नारायणाचे विश्वी हा विचार आहे. आणि त्या नारायणाची जर पूजा करायची असेल तर प्रत्येकाबरोबर माझा व्यवहार अत्यंत प्रेमाचा झाला पाहिजे, एवढा विचार जर का आपल्याला कळला तर ठीक आहे. म्हणून आपल्याला ही जी काय कल्पना जी आहे ती तो ईश्वर निर्माण झाला, तोही कल्पनेतनं निर्माण झाला आणि मग आता जीव, मुख्य जो विचार आहे तो माझ्या संदर्भातला विचार आहे. मग तो जीव नावाचं तत्व काय करतं, भला मोठा अंतःकरणात संसार निर्माण करतो. व्यावहारिक सत्तेतही भला मोठा हा स्थावर संसार निर्माण करतं आणि अंतःकरणातही संसार निर्माण करतो आणि मग त्या देहादी प्रपंचाच्या कल्पनेमध्ये सत्यत्वाने अडकतो. आणि तो अडकला की मग मात्र म्हणतो की बाबा रे, मी आता यातनं सुटणार कसा. आणि सुटायचंच असेल तर जागृतीत मला माझ्या या आनंदाकडे जाण्याचा, म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीचा विचार केला पाहिजे. आणि ज्या वेळी तो अज्ञानाच्या निवृत्तीचा विचार परिपूर्ण होतो जागृतीमध्ये, तेव्हा मात्र आपला हा देहादी प्रपंच बाधित होतो. म्हणून विचाराने, आत्मानात्म विचाराने हा देहादी प्रपंच बाधित होतो. झोपेमध्ये त्याचा लय होतो. पण पुन्हा साचची पुढती विरा ही ज्ञानदेवांची ओवी आहे की जागा झाला की परत तसेच सगळे व्यवहार करायला लागतो. बंधनात असेल तर बंधनातले व्यवहार होतात आणि मोकळा असेल म्हणजे मुक्त असेल तर मुक्त म्हणजे पुन्हा बाधितानुवृत्तीने व्यवहार होतात. अशा पद्धतीने त्या जीवाचं जगणं आहे. पण ज्याचं जगणं भ्रमरूप आहे किंवा जगत सत्यत्व दृष्टीतनं आलेलं आहे, ते सगळं जे काय जगणं आहे ते आपल्या अंतःकरणातनं आपल्याला काढावं लागेल. आणि असं जेव्हा आपण काढू तेव्हा मात्र काय आहे, आपण मोक्ष स्वरूप झालो, म्हणजे आपण बाधितानुवृत्तीने संसार करतो असा विचार आपल्या पुढे मांडता येतो. आता या 5व्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये आपल्याला पुरुष शब्दाचे जीव व ईश्वर असे दोन्ही अर्थ व त्यांच्या सृष्टीचे स्वरूप सांगितले आहे. आता पुरुष शब्दाचे अधिक स्पष्टीकरण पुढील श्लोकात सांगतात. म्हणजे तो पुरुष शब्द जो आहे तो नक्की काय अर्थाने बोलला गेलाय ही भाषा आपल्याला 5व्या श्लोकाच्या निमित्ताने कळणार आहे. जो ऐरणीप्रमाणे तटस्थ असंग असून जो चैतन्य रूप आहे तोच भ्रमाने अधिष्ठान झालेला आत्मा अनन्याध्यासाने बुद्धीमध्ये जीव चिराभास होऊन राहतो, त्यालाच ही श्रुती पुरुष म्हणते.
फार मोठं वाक्य तयार झालं. आपण आता थोडं थोडं जरा ते वाक्य तोडून तोडून त्याचा अभ्यास करूया. की जो ऐरणीप्रमाणे तटस्थ, त्या कूटस्थाचं लक्षण म्हणजे आत्मस्वरूपाचं लक्षण केलं जातं, की ती जी ऐरण असते सोनाराची, तिच्यावर दागिना घडत असतो आणि दागिना घडत असताना त्या ऐरणीला अजिबात माहिती नसतं की नक्की दागिना कशाचा घडतोय, तो सोन्याचा घडतोय का चांदीचा घडतोय का कथिलाचा घडतोय, हे तिला अजिबात माहिती नसतं. समर्थांचा एक शब्द आहे, ती ऐरण बेखबर असते. त्याप्रमाणे आत्मा जो आहे तो बेखबर आहे. या सगळ्या सृष्टीतल्या ज्या घडामोडी चालू आहेत, या ईश्वराने निर्माण केलेल्या या सर्व घडामोडींपासून आत्मा अत्यंत निर्लिप्त आहे. त्याला यातली काहीही गोष्ट कळत नाही आणि तो आत्मा मी आहे. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी पुरुष शब्दाचा एक अर्थ इथे आत्मा असा पण आहे. आता पुरुष शब्दाचा अर्थ आणखीन एक करता येतो, तो तटस्थ या शब्दाचा अर्थ, की तो तटस्थ म्हणजे काहीच नाही करत, अशाही अर्थाने बोललं जातं. आता काहीच नाही करत या शब्दाचा अर्थ, की तो ईश्वर या अर्थाने सुद्धा बोलला जातो, की हे ईश्वर तत्व जग निर्माण करतं आणि ते त्या आकाराचं होतं. मग ईश्वर सुद्धा काय आहे, पुरुष आहे, अशा पद्धतीने बोललं जातं आणि तोही तटस्थ आहे. पण तो तटस्थ कसा आहे, आत्मस्वरूपासारखा तटस्थ नाही. कारण त्याचं अस्तित्व हे उपाधी सहित आहे आणि आत्मस्वरूपाचं अस्तित्व हे उपाधी विरहित आहे. तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार असा विचार मांडलेला आहे. त्या सगुण साक्षात पांडुरंगाला सुद्धा हा संसार नाही, हा विचार तिथे मांडला गेलेला आहे. तर आत्मस्वरूपाला तो संसार असेलच कसा? म्हणून इथे काय आहे, ईश्वर तटस्थ कसा आहे, की तो कोणाच्या म्हणूया गोष्टीत पडत नाही. फक्त तो त्याला त्याच्या कर्माची फळं देतो. एक पक्षी पाहतो आणि एक पक्षी फळं खातो. तो फळं खातो तो जीव आहे आणि जो फळं खात नाही तो ईश्वर आहे. या शब्दाचा अर्थच आहे, की तो ईश्वर नावाचे जे तत्व आहे ते या जगाला निर्माण करतं, या जगाची व्यवस्था लावतं आणि या जगापासून अलिप्तच राहतं. म्हणून त्या ईश्वरालाही पुरुष म्हटलेलं आहे आणि ते ईश्वर तत्व सुद्धा तटस्थ आहे. आणि पुढे नंतर ते जीव नावाचं तत्व सांगितलंय. तर जीव नावाचं तत्व सांगताना सुद्धा, पुरुष रूपाने सांगताना सुद्धा तो वाच्यार्थाने काय आहे, जीव आहे आणि लक्षार्थाने कुटस्थ रूप आत्मा आहे, ही भूमिका मांडलेली आहे. म्हणून इथे काय आहे, की वास्तवात सत्ता कोणाची? सत्ता जेव्हा शब्द येतो तेव्हा सत्ता शब्दाचा अर्थ अस्तित्व येतो आणि अस्तित्व कोणाचं आहे, वास्तवात त्या स्वरूपाचंच अस्तित्व आहे. म्हणजे त्या आत्मपुरुषाचंच सगळं अस्तित्व आहे. पण काय झालं, ही दोन कल्पित पुरुष तयार आपल्या पुढे होतात, एक ईश्वर पुरुष आणि एक जीव पुरुष. पण त्या अधिष्ठान असलेल्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर हे दोन्ही अध्यस्त पुरुष आपापली कामं करत राहतात. पण ईश्वर नावाचा जो पुरुष आहे त्याच्या माया स्वाधीन असल्यामुळे तो सहजच या देहादी प्रपंचापासून अलिप्त राहतो आणि मला मात्र अलिप्त राहण्यासाठी साधन करावं. समर्थ रामाकडे मागणी काय करतात, अलिप्तपण मज दे रे राम. असं का म्हणतायत? त्याचं कारणच आहे, तो राम सहजच अलिप्त आहे आणि तुझी जी अलिप्तता आहे ती मला थोडीशी दे. म्हणजे याचा अर्थ तो विचार करण्याची शक्ती मला दे, हे समर्थांची मागणी आहे. म्हणून इथे आपल्याला लोभ भयादी असे धर्म इथे मांडलेले आहेत, ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाचे आहेत, ते ईश्वराचे नाहीत आणि आत्मस्वरूपाचे तर नाहीतच नाही. म्हणून इथे पुरुष शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्या पुढे बोलता येतो, ते बोलतात तेव्हा आपल्याला या शरीरात जणू काही लपलेला आत्मा अशी एक भाषा बोलता येते, किंवा पुरुष शब्दाचा अर्थ तटस्थ या पद्धतीने ईश्वरही आहे आणि मग एक कुटस्थ रूप आत्मरूप अशाही पद्धतीने आहे आणि एक जीवरूप पद्धतीने सुद्धा आहे. म्हणून इथे हे समजून घेताना आपल्याला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून याच प्रकारे समष्टी बुद्धी संबंधाने ईश्वर होत असल्याने जीव व ईश्वर यांना पुरुष म्हणले आहे. म्हणून हा जो जीव आहे तो बुद्धीच्या निमित्ताने अज्ञान विशिष्ट साभास चेतन होतो आणि हा जो ईश्वर जो आहे तो मायेच्या निमित्ताने माया विशिष्ट साभास चेतन होतो. पण दोन्ही ठिकाणी काय आहेत, माया आणि पुन्हा अज्ञान या दोन उपाध्या आहेत. एक अज्ञान जीवाची उपाधी आहे आणि माया ईश्वराची उपाधी आहे. एकाच्या उपाधी स्वाधीन आहे आणि एक मात्र उपाधी सत्यत्वाने जीवन जगतो. म्हणून इथे काय आहे, पुरुष शब्दाचे अर्थ हे आपल्याला कळाले म्हणजे झाले. मग यातला एक अर्थ काय आहे, ईश्वर नित्यमुक्त आहे आणि हा जीव मात्र
मुक्त होण्यासाठी त्याला साधन करावं लागतं. कारण मी देह मी करता ही भूमिका जर माझ्या अंतःकरणात असेल तर मी मात्र भ्रमात आहे. मग त्या भ्रमातनं माझी सुटका झाली पाहिजे, हा विचार आपल्याला या 5व्या श्लोकाच्या निमित्ताने बोलला गेलेला आहे. 6वा जो श्लोक आहे तो मोक्षाचा अधिकारी कोण आहे हे सांगणारा आहे. अधिष्ठानासह असलेल्या जीवालाच मोक्षाधिकांचा अधिकार असतो, केवळ जीवाला नाही, कारण अधिष्ठाना वाचून कोठेही भ्रम सिद्ध होत नाही. आता इथे जीवाची व्याख्या जेव्हा आपल्याला करायची वेळ येते तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब अशी ती व्याख्या तयार होते. जीव नावाची संकल्पना या तिन्ही मिळून होते. केवळ त्या बुद्धीत पडलेल्या आत्मप्रतिबिंबाला जीव असं म्हणता येत नाही. इथे जे म्हणलंय केवळ जीवाला नाही या शब्दाचा अर्थ काय आहे, केवळ बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास असा अर्थ त्या जीवाचा करता येत नाही. या तिन्ही युनिट मिळून आपल्याला या जीवाचा अर्थ करावा लागतो. मग तो करताना आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणतो की बुद्धी नावाचं तत्व जडा अचेतन आहे, त्याला मोक्ष मिळण्याचं कारण नाही. आत्मा मोक्षरूपच आहे, आनंदरूपच आहे, सुखरूपच आहे, त्यालाही मोक्षाची गरज नाही. मग मोक्षाची गरज कोणाला आहे? मग चिदाभासाला आहे असं आपण म्हणतो. आणि मग असं म्हणतो की बुद्धीत पडलेल्या आत्मप्रतिबिंबाला मोक्षाची आवश्यकता आहे. पण हे बोलणं हे केवळ बुद्धी अधिक आत्मा गृहीत धरून बोललेलं असतं. अशा पद्धतीने जर आपण विचार केले तर आपले विचार आनंदाकडे नेता येतात. मग असं जर असेल तर मग जीवाचं वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे भाग बोलावे लागतात. मग वाच्यार्थाने जीव कसा आहे, वास्तवात जीव निर्माणच झालेला नाही, पण वाच्यार्थाने निर्माण झालेला असेल तर मग तो सतसतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. मग त्याचं अधिष्ठान कुटस्थ आनंदरूप आत्मा आहे आणि ते मी आहे असं सतत चिंतन करावं लागतं. मग त्या अनन्याध्यासामुळे मग काय झाला, अनन्याध्यास झाला, बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घातले आणि मग तो एक अध्यास झाला, त्यालाच आपण संसर्गाध्यास असं म्हणतो. आणि मग स्वरूपाच्या सत्तेवर मला मी देह आहे, मी शरीर आहे असाही अध्यास होतो, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, स्वरूपाध्यास म्हणतो. आणि मग दोन्ही मिळून काय झाला, अनन्याध्यास झाला. आणि अनन्याध्यासामुळे मी भ्रमात येतो. मग आणि मी भ्रमात आलो की मग काय आहे, मग मी भ्रमात सापडलो म्हणून मला साधन करावं लागतं. म्हणून इथे केवळ काय म्हणूया, चिदाभास म्हणजे पुरुष नव्हे असं इथे एक वाक्य लिहिलेलं आहे. तर कूटस्थासह त्याला स्वीकारला पाहिजे. म्हणजे कूटस्थ अधिक बुद्धी अधिक कूटस्थात पडलेले बुद्धीत पडलेले कूटस्थाचे प्रतिबिंब. आता कूटस्थ म्हणा नाही तर आत्मा म्हणा. म्हणून इथे काय आहे, अधिष्ठाना वाचून जीव सिद्धच होत नाही. आपल्याला कुठलीही वस्तूचा विचार करायची वेळ आली की जेव्हा रज्जूपहित चैतन्यावर सर्प भासतो असं जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा रज्जूवर सर्प भासतो असं म्हणून भागत नाही. कारण का, कोणत्याही पदार्थाचं अधिष्ठान जडा अचेतन पदार्थ होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला रज्जू उपहित चैतन्य ही म्हणायची सवय लावली पाहिजे. आणि ही जर का सवय लागली तर मला मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था तयार करता येते. की त्या कल्पित सर्पाचं अधिष्ठान हे रज्जू उपहित चैतन्य आहे आणि त्यातले त्या चैतन्याचा विचार माझ्या अंतःकरणात अधिक झाला पाहिजे. आणि असा जेव्हा होतो तेव्हा मात्र आपल्याला जीवाची व्याख्या किंवा संकल्पना आपल्या पुढे येते. तेव्हा ती संकल्पना आपल्याला बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब असं तिन्ही मिळून ती जीव नावाची संकल्पना तयार होते. केवळ बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणता येत नाही हा विचार आहे. आणि तो जो अधिकारी जो आहे, कारण मोक्षाचा अधिकारी कोण आहे ही भाषा या 6व्या श्लोकाच्या निमित्ताने आहे. मग मोक्षाचा अधिकारी हा साभास अंतःकरण म्हणजे अंतःकरणासहित असलेला जो जीव आहे तोच आहे. कारण अधिष्ठाना वाचून भ्रम सिद्ध होत नाही. ज्या अर्थी मला माझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे त्या अर्थी मी म्हणू शकतो की मला भ्रम झालेला आहे. आणि मला भ्रम झालेला असेल तर मुळात काय आहे, स्वरूप. पण मला भासतं काय, शरीर. मला भासतो काय, कर्तेपणा. मला भासतो भोगतेपणा. मला भासतं ते बुद्धी सत्यत्व. मला भासतात ते भेद सत्यत्व. वास्तवात सगळीकडे अभेद असताना जेव्हा भेद सत्य वाटतो, माझ्या शरीराचे विकार जेव्हा सत्य वाटतात तेव्हा मी भ्रमात आहे असं म्हणतो. म्हणून मोक्षाचा अधिकारी कोण आहे तर पाहायला गेलं तर तो साधन चतुष्टय संपन्न आहे. आत्ताचा तो विषय नाही. पण आता आपण असं म्हणूया की त्या साधन चतुष्टय संपन्नतेसाठी सुद्धा आपल्याला या तृप्तिदीपाच्या निमित्ताने अभ्यास करता येईल. तो जेव्हा आपल्याला विचार करायची वेळ येईल तेव्हा तेव्हा ते करूया. आता 7व्या श्लोकाचा विचार असं सांगतोय, कर्तृत्वादी भाव जीवालाच आहे. आणि जीव जेव्हा अधिष्ठानाचा भाग व भ्रमाचा भाग या दोन्ही मिळून
दोन्हींना मिळून स्वतःचे स्वरूप बांधतो, तेव्हा त्याला मी संसारी असा अभिमान निर्माण होतो. वास्तवात मी कूटस्थ चैतन्य रूप आहे. पण असं न कळून घेता मी जेव्हा मला देह आहे, मी कर्ता आहे किंवा जगत सत्यत्व भ्रांती आहे, अशी जेव्हा भाषा मी माझ्या बाजूने बोलतो, तेव्हा मात्र काय होऊन जातं, त्या खऱ्या आणि खोट्याचं मुख्य मुद्दा काय आहे, ते खरं म्हणजे आत्मतत्व आणि खोटं म्हणजे काय, हे कल्पित तत्व. खोटं शब्दाचा अर्थ मिथ्या आणि मिथ्या शब्दाचा अर्थ सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, हा शरीराचा विचार. आणि हे शरीर आणि त्या ब्रह्मस्वरूपाचं जणू काही एक काय म्हणूया, एक युनिट तयार होतं. आता हे कल्पित रूपाने युनिट तयार झालेलं आहे आणि ज्ञानदेवांनी सुद्धा त्या म्हणूया कुठला अमृतानुभवा ग्रंथामध्ये त्यांनी कानावर हात ठेवलेले आहेत की असं दोघांचं ऐक्य कधी आणि कसं झालं हे मला माहित नाही, पण हे असं ऐक्य झालं आणि तिथे सत्यत्व बुद्धी जर अंतःकरणात असेल तर जीव स्वतःला संसारी नंतर कर्ता भोगता असा भ्रांतीतला समजतो. म्हणून कर्ता भोगता कोण आहे, तर तो वाच्यार्थाने असलेला जीव आहे आणि लक्षार्थाने असलेला कूटस्थ रूप मी मात्र हा अकर्ता आहे. हा विचार आपल्याला सतत करावाच लागेल. पुढे आता 8वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, जेव्हा भ्रमाच्या भागाचा त्याग करून अधिष्ठानाचा भाग प्राधान्याने उरतो, तेव्हा मी चिद्रूप असंग आत्मा आहे असे ज्ञान होते. आता या भ्रमातनं कर्तृत्वातनं मी सुटलो पाहिजे. आता त्या कर्त्यापणाच्या म्हणूया भ्रमातनं मला जर सुटवायचं असेल तर मला माझ्या बुद्धीला समजून सांगितलं पाहिजे. आता बुद्धीमध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम हे 3 गुण आहेत. त्यातला रजतमाचा विचारच सोडून द्या, ते खालीच ठेवायचे साधकाला. पण जो सत्व गुण जो आहे तो मात्र बुद्धीतला काय करतो, तो भगवत भक्तीचा विचार करतो, त्या भगवंताचा विचार करतो. त्या कर्तृत्वातनं जर मला बाहेर पडायचं असेल, कर्तेपणाच्या भूमिकेतनं बाहेर पडायचं असेल, तर मी माझी जी काय व्याख्या आहे जीवाची ती तपासून घेतली पाहिजे की वास्तवात मी कूटस्थ रूप असताना हे कर्तेपणा जो आहे तो वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा आहे, लक्षार्थाने असलेल्या जीवाचा नसून तो वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा आहे. मग मी काय करावं, हा त्यातला भाग आहे. कोणता कर्तेपणा मला त्रास देतो, तो विशेष कर्तेपणा त्रास देतो. की मी काय म्हणतो, माझ्यासारखं कोणी बुद्धिमान नाही, माझ्यासारखा कोणी श्रीमंत नाही, माझ्यासारखा कोणी सुंदर नाही, अशी जेव्हा भाषा माझ्या अंतःकरणात येते त्यावेळी माझ्या अंतःकरणात अनेक विचित्र छटा निर्माण होतात आणि त्या निमित्ताने मी सुखी दुःखी होतो. माझ्यापेक्षा जर का एखादी निकृष्ट दर्जाची समजा दिसण्यामध्ये किंवा बुद्धीमध्ये जर का व्यक्ती सापडली तर मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठतेचा अहंकार माझ्या अंतःकरणात होतो. आणि त्याच वेळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशी बुद्धिवान व्यक्ती माझ्यासमोर आली तर मला पुन्हा कनिष्ठ बुद्धिमत्तेचा मला अहंकार होतो. मग या दोन्ही अहंकारातनं मला सुख आणि दुःख होतं. म्हणून हे काय आहे, हे सगळं या कल्पित रूपात घडलेलं आहे. हे 5 महाभूतांपासून बनलेलं आहे. बुद्धी तेज तत्वाची आहे आणि ती मी असणं शक्य आहे काय? तेज तत्व जड अचेतन आहे आणि मी आत्मा आहे आणि मी चेतन आहे. म्हणून इथे काय आहे, त्या भ्रमाच्या भागाचा त्याग केला पाहिजे. आता यालाच तर अभ्यास म्हणतात की तो विशेषत्वाने असलेला जो भ्रम आहे तो माझ्या अंतःकरणातनं दूर मला करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने असलेला मी कोण आहे हे कळून घ्यायचंय. मग अशा पद्धतीने सामान्य अहंकारामध्ये माझे सगळे व्यवहार होतील, त्याला बाधितानुवृत्तीने झालेले व्यवहार म्हणतात. म्हणून इथे काय आहे, मला या सृष्टीला, त्या सृष्टीतील पदार्थांना, माझ्या शरीरासह माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला हे ते अध्यस्त आहेत असं ठरवावं लागेल. आणि मग त्या अध्यस्त बुद्धीने त्या अध्यस्त सत्यत्व विचारांचा पाठलाग सोडून दिला पाहिजे आणि तो सोडून, विचाराने सोडून, आत्मानात्म विचाराने सोडून मी कोण आहे असा सतत अंतिम विचार केला पाहिजे. याला सोहम विचार असं म्हणतात. आणि तो विचार जेव्हा पुढे होतो तेव्हाच माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, ती तृप्त राहते. यालाच म्हणतात ती तृप्ती. तृप्ती दीपाचा मुख्य जो विचार आहे तो अंतःकरण वृत्ती शांत ठेवणे आणि त्या शांत ठेवण्याला सहजता येणे. आणि अशी सहजता जेव्हा होते तेव्हा त्याला म्हणतात मी कूटस्थ रूप ब्रह्मरूप आत्मा आहे असं मला निसंदिग्ध ज्ञान झालेलं आहे. आणि असं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला अभ्यास करणीय आहे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत मी करत असलेल्या निश्चयाला सहजता येत नाही तोपर्यंत मला आनंदाचा विचार हा सतत केला पाहिजे. आणि तो करता करता एक दिवस मी दृढ अपरोक्षत्वाने आनंदरूप म्हणजे तृप्त होण्याची एक व्यवस्था आहे.
आता पुढे असा प्रश्न विचारलाय, असंग कुटस्थ चैतन्य हेच जर जीवाचे मूळ स्वरूप असेल तर त्याला मीचा संग कसा होईल? तर ह्याचं उत्तरही दिलेलं आहे. तो 9व्या श्लोकाचा जो विचार आहे तो आपल्या पुढे असा मांडलाय की असंग आत्म्याच्या ठिकाणी अहम ही वृत्ती आहे असे म्हणणे युक्तीला टिकणारे नाही. म्हणून मी आहे हा संग तेथे कसा होईल अशी शंका आली तर त्याचे समाधान असे, अहम या शब्दाचे एक मुख्य व गौण असे मुख्य व 2 गौण असे एकूण 3 अर्थ आहेत. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अर्थ समजून घेतला पाहिजे की एक मुख्य अर्थ आहे, 2 गौण अर्थ आहेत. मग कुठले अर्थ आहेत ते? मुख्य अर्थ जो आहे तो मी आत्मा आहे, हा मुख्य अर्थ आहे. आणि मग काय आहे, मग गौण अर्थ आहे ना, ते गौण अर्थ काय आहेत? ते वाच्यार्थाने असलेले अर्थ आहेत. आता मी देह, मी कर्ता, मी भोगता, हे खरं गौण अर्थ आहे. पण काय आहे, वास्तवात आत्मा असंग आहे, भेदरहित आहे. पण असंग भेदरहित असताना मग काय होतं, तो जीव काय करतो, त्या अंतःकरणामध्ये सत्यत्व बुद्धी धारण करतो. आणि मग सत्यत्व बुद्धी धारण केल्यामुळे तिथे अहम वृत्ती ही काय होऊन जाते, ती भेद करते आणि मग ती भ्रमात सापडते आणि मग ती काय म्हणते, मला काही आनंद हा पाहिजे तसा मिळत नाही, कारण मी तसा विचारच केलेला नसतो. म्हणून इथे काय आहे, मला काही भागाचा त्याग करावा लागेल. भागत्याग लक्षणेचा विचार आहे की वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार. मग असा वाच्यार्थाचा त्याग करावा म्हणजे जीवदशेचा त्याग करायचा असतो आणि पुन्हा आत्मरूप मीचा हा स्वीकार करायचा असतो. आणि असं जेव्हा ऐक्य साधलं जातं तेव्हा मी मला जाणलं असं म्हणतो मी. आणि हे जे जाणणं आहे ना, आता मुख्य मुद्दा काय आहे, मी जाणलं असं म्हणतो त्यातही द्वैत आहे, म्हणून तिथे तो थोडा का होईना गौणी अवस्थेत जातो. तो देह मी म्हणणारा तो गौण अर्थ आहेच आहे, पण त्यानंतर जाणल्यावरही वृत्तीला होणारं जे ज्ञान आहे ते सुद्धा गौण आहे. आणि त्यानंतर जेव्हा सहजता येते तेव्हा त्याचा विचार पुढे स्पष्ट होतो आणि मग तिथे मी आणि तू हा विचारच संपतो. मी तूपणाची झाली वळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. श्री दत्त म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असता मी तूपणा हा वाच्यार्थाने संपतो आणि लक्षार्थाने वृत्तीच्या स्वरूपात असलेला असेल तर तोही संपतो. हा विचार आपल्याला करावा लागेल. आता 10व्या श्लोकाचा विचार हे स्पष्टीकरण करताना मुख्य मी आधी सांगतात. कुटस्थ व चिदाभास यांचे स्वरूप कंसात वपू असा शब्द लिहिलाय, तो त्या श्लोकातला शब्द आहे. अनन्याध्यासामुळे एक होऊन निर्माण होणारा अहम हाच अहमचा मुख्य अर्थ आहे. अज्ञानाने मोहित लोक तो त्या अर्थाने वापरतात. आता अविवेकी लोक जे आहेत ते मात्र कसे असतात, ते जीवालाच सत्यत्व देतात, म्हणजे वाच्यार्थालाच सत्यत्व देतात. पण काय झालं, त्या अनन्याध्यासामुळे कुटस्थावर त्या बुद्धीचा आरोप होतो किंवा त्या कुटस्थाच्या असणेपणाचा त्या बुद्धीवर आरोप होतो. मग आता काय होऊन जातो, मग मी त्या ठिकाणी म्हणतो मी असा आहे, मी तसा आहे, मी खूप श्रीमंत आहे, गरीब आहे, मी रोगी आहे, मी असा आहे. वास्तविक आत्मरूप मीला शरीर नसल्यामुळे तिथे रोगही नाही आणि काहीच नाही. पण नाही, हे सगळे धर्म माझे आहेत असे मानू लागतो. आता हा मानू लागला तर हा काय झाला, हा वाच्यार्थातला मुख्य अर्थ झाला, अशी भाषा आहे. म्हणून हा मुख्य मी होय. जगाचा व्यवहार या मी मुळे चालत असल्यामुळे याला मुख्य मी म्हटले आहे. म्हणून इथे काय आहे की ही जी काय भाषा आहे, मुख्य मी, गौणी मी, ही सापेक्षतेने बोललेली भाषा आहे. आता या सापेक्षतेने बोलताना काही वेळा अर्थ इकडे तिकडे होतातच. वास्तवात पाहायला गेलं तर खरा मी जो आहे तो खरा मुख्य अर्थ आहे. पण आता इथे काय झालेलं आहे, इथे आता मात्र वाच्यार्थामध्ये मुख्य मी आणि असे विचार जेव्हा 2 पद्धतीने करावे लागतात तेव्हा मात्र काय आहे, अविवेकाने होऊन मी जेव्हा असे रोगी वगैरे असं काही बोलतो तेव्हा मात्र मी काय आहे, मी चिदाभास रूप असलेला मी मला सत्य समजतो आणि सत्य समजतो हाच त्याचा मुख्य अर्थ आहे. याचा अर्थ व्यावहारिक मी जो आहे तो या व्यवहार करण्यामध्ये मुख्य अर्थ आहे, असा तो भाग आपल्या पुढे येतो. आता अहमचा गौण अर्थ काय आहे, तो 11व्या श्लोकाचा विचार आहे. ज्या अर्थी तत्वज्ञानी पुरुष आभास व कुटस्थ यांच्या बाबतीत अहम हा शब्द लौकिक व वैदिक कर्मांमध्ये पर्यायाने वापरतो, त्या अर्थी ते अहमचे गौण अर्थ आहे. म्हणून इथे काय आहे की त्या अनन्याध्यासामुळे जे काय विचार पुढे येतात त्यावेळी तो तत्वज्ञानी पुरुष जे आहे तो ते अहमचे अर्थ वेगळे करतो. की मुख्य विचार काय आहे की व्यवहारकाली तो म्हणतो मला भूक लागली वगैरे हे सगळे बोलतो, पण ते व्यवहारकाली जेव्हा म्हणतो मी हे करतो, मी ते करतो, त्यावेळी तो अर्थ काय आहे, तो वाच्यार्थाने असलेला अर्थ आहे.
म्हणजे तो चिदाभास या रूपात बोललेला अर्थ आहे. आणि मग तहान भूक हे सगळे धर्म कोणाचे आहेत? हे सगळे धर्म चिदाभासाचे आहेत, आत्मस्वरूपाचे नाहीयेत. म्हणून इथे मी ब्रह्म असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो त्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करून बोलतो आणि मग म्हणतो की मी एकमेव अद्वितीय आहे, माझा माझा आणि शरीराचा काही संबंध नाही. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा ते ब्रह्मस्वरूपाकडनं बोललेलं असतं. म्हणून इथे काय आहे, असा त्यांचा समजून केलेला वापर क्वचित होत असल्याने हे दोन्ही अर्थ गौण आहेत व सरसगट सर्वांकडून अध्यासातून होणारा वापर मुख्य अर्थ आहे, असा त्याचा विचार आहे. म्हणजे तो जो वाच्यार्थाने असलेला मी हे करतो, मी ते करतो, जो बोललेला अर्थ आहे, तो मुख्य अर्थ आहे, अशी एक भूमिका मांडली आहे इथं या मुख्य अर्थाची वगैरे. पण वास्तवात जेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यास करायची वेळ जेव्हा येते, तेव्हा मात्र मुख्य आणि गौण हे विचार बदललेले असतात. मी आत्मा आहे हाच खरा मुख्य अर्थ आहे आणि उर्वरित सगळे सुद्धा गौण अर्थ आहे. पण काय आहे, ही आता इथे या गौणीतला मुख्य कोणता, हा त्यातला भाग आहे, असा तो विचार आहे. आता पुढे हा 12वा श्लोक असं सांगतो. पुढील 2 श्लोकात याचे अधिक स्पष्टीकरण. मी जातो इत्यादी लौकिक व्यवहार करताना तो ज्ञानी असतो. तो कुटस्थाला चिदाभासापासून वेगळा करून चिदाभासाला अहम म्हणतो. म्हणजे तो जो ज्ञानी असतो ना, मी येतो मी जातो असं जेव्हा बोलतो, ते त्या वाच्यार्थाने असलेल्या चिदाभासाला धरून बोललेलं असतं. त्यावेळी त्याला त्याचं येणं जाणं हे आत्मस्वरूपाच्या बाबतीतलं नाही, हे त्याला नक्की माहिती असतं. आणि तो येण्या जाण्यासंदर्भात सहजच असतो. जितका हा अज्ञानी सहज असतो, तितकाच तत्वज्ञान विचार करणारा सुद्धा सहज असतो. म्हणजे मी तुम्हाला उदाहरणच दिलेलं आहे. इथे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य श्री म कुलकर्णी ते म्हणाले, सहजची आलो सहजची गेलो. आता हे बोलणं आहे त्यांचं. सहज आलो सहज गेलो हे व्यावहारिक सत्तेतलं बोलणं बोलले, पण त्यांना नक्की माहिती आहे आत्मा येतही नाही आणि आत्मा जातही नाही. म्हणून इथे काय आहे, तो ज्ञानी नेमका ओळखत असतो. त्या चिदाभासाचा जो व्यवहार आहे तो चिदाभासाशी जोडतो आणि कुटस्थाचा जो व्यवहार आहे, वास्तवात कुटस्थामध्ये व्यवहार नाही, पण निदान बोलण्याचा तरी व्यवहार होतो, तेवढा आपण स्वीकारूया. आणि तो अशा पद्धतीने तो स्पष्ट बोलतो. म्हणून इथे काय आहे, येण्या जाण्यात जर अहंकार असेल तर मग त्रासदायकपणा आहे. सामान्य माणूस काय करतो, मी आलो माझी तुम्ही दखल घेतली नाही ही भूमिका असते. पण आत्मरूप मी जर आला आणि गेला तर त्याची दखल घ्या नाही तर नका घेऊ, तो सहजच त्याच्या आनंदात असतो. एवढा विचार आपल्याला महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानी अहम शब्द अर्थ समजून घेऊन वापरतो, की हा जो अहम शब्द जो आहे त्याचा शास्त्र दृष्टीने विचार करताना तो 13व्या श्लोकाचा विचार असं सांगतो. ज्ञानी हा शास्त्र दृष्टीने मी असंग आहे, मी चिदात्मा आहे इत्यादी प्रकारांनी केवळ कुटस्थाचे संदर्भात अहम वापरतो. हा जो ज्ञानी जो आहे तो जेव्हा आपली दैनंदिन कामं सगळी करतो, त्यावेळी तो वाच्यार्थाने असलेला अर्थ वाच्यार्थाच्या स्वरूपात वापरतो. मला हे पाहिजे, मला चहा पाहिजे, नंतर मला आता अंघोळीला जायचंय, अशी जेव्हा काही भाषा बोलली जाते, त्यावेळी तो चिदाभासाला धरून केलेली भाषा असते. म्हणजे बुद्धीनी विचार करून केलेली भाषा असते. पण जेव्हा मात्र तो म्हणतो की मी निष्क्रिय आहे, अमन आहे, अप्राण आहे, अशी जेव्हा भाषा बोलतो, तेव्हा मात्र ती स्वरूपासंदर्भात असते, हा विचार आहे. म्हणून हा जो अहम शब्द जो आहे तो जेव्हा कुटस्थ रूपाने येतो, तेव्हा मात्र तो ज्ञानरूपतेकडनं आलेला विचार आहे. आणि जेव्हा तो वाच्यार्थाने जेव्हा येतो, तेव्हा मात्र काय आहे, तो काही करणं या संदर्भात आलेला असतो, तरी सुद्धा तो काही करून सुद्धा अकर्ताच राहिलेला असतो. कारण त्याचं अकर्तेपणा जो आहे तो स्वरूपाकडनं त्याला मिळालेला असतो त्या ज्ञानी माणसाला. आणि असं ज्ञानी माणसाचं जीवन तो व्यावहारिक सत्तेतही जगतो, पण ते जगताना मात्र तो तृप्तच असतो. ही जी भूमिका आहे ही आपल्याला पुढे येणार आहे. मग आता या सिद्धांतावर एक शंका घेतलेली आहे पूर्व पक्षांनी. ती असं सांगते 14व्या श्लोकामध्ये, ज्ञातेपणा व अज्ञानत्व हे दोन्ही धर्म आत्म्याच्या आभासाचेच असून आत्म्याचे नाहीत. असे असताना मी कुटस्थ आहे असे आभासाला कसे कळेल? आता हे दोन्ही धर्म ज्ञातेपणा किंवा अज्ञातत्व, मला माहित आहे आणि मला माहित नाही. आता ही जी काय भाषा आहे, मला आत्मा माहित आहे म्हणजे तो मी जाणलेला आहे म्हणून माहित आहे, म्हणजे असं ज्ञानी म्हणू शकतो. आणि जो जाणलेला नाही तो म्हणतो मला माहित नाही. मग आता हे असे दोन्ही एकाच वेळी एकाच ठिकाणी संभवत नाहीत. आता या दोन्ही ज्या अवस्था आहेत त्या कोणाच्या आहेत, तर त्या चिदाभासाच्या आहेत.
म्हणजे जोपर्यंत वृत्तीच्या स्तरावर अनुभवाचा विचार आहे तोपर्यंत चिदाभासाचे आहे. मग आत्मा व चिदाभास हे दोन्ही पदार्थ वेगळे असताना एकाला म्हणजे चिदाभासाला मी दुसरा आत्मा आहे असा अनुभव येणं कसं शक्य आहे, अशी ती त्याची शंका आहे. आता 15व्या श्लोकामध्ये आता त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, अशी शंका येत नाही. आभासत्व मिथ्या असल्यामुळे व कूटस्थत्व कायम राहत असल्यामुळे चिदाभासाचा कूटस्थ हाच स्वभाव आहे. आता इथे विचार जेव्हा मांडायची वेळ आली तेव्हा तो जो चिदाभास आहे तो आत्मस्वरूपापेक्षा वेगळा नाहीये, तो कूटस्थाचाच आहे. चिदाभासामध्ये बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब या शब्दाचाच अर्थ समजून घ्या. म्हणजे तो जो चिदाभास आहे तो बुद्धी या उपाधीमुळे जणू काही अज्ञानी झालेला आहे. वास्तवात तो ज्ञानरूपच आहे. कारण का बुद्धी तेज तत्वाची असल्यामुळे त्याच्यामध्ये या 3 गुणांमुळे हे फरक पडतात. पण जेव्हा त्याला मी आनंदाचा ठेवा आहे असं कळतं तेव्हा मात्र हा फरक नसतोच. कारण नसतोच म्हणूनच तो अनुभवाला येतो. हे लक्षात घ्या की वास्तवात सगळं ब्रह्मरूपच आहे. केवळ अज्ञानामुळे मी ते कल्पित रूपाने आहे असं मला समजून घ्यावं लागतं. कारण माझी सत्यत्व दृष्टी आहे म्हणून. पण ती जेव्हा सत्यत्व दृष्टी मावळते आणि आनंदाची अनुभूती येते तेव्हा मात्र काय होऊन जातं, ते प्रतिबिंब बिंबरूपच आहे हे कळतं. आरशाचं उदाहरणच दिलेलं आहे की आरसा नावाची गोष्ट समोर असेल तर मला ते प्रतिबिंब माझं शरीराचं समोर दिसतं असं म्हणूया. पण आरसा काढून टाकला तरी प्रतिबिंब जरी निघून गेलं तरी त्या बिंबाला काही अडचण आहे काय? आरशाशिवाय जर भान पाडायची वेळ आली तरी सुद्धा तो डोक्यावरच्या केसांचा भान पाडतोच ना. म्हणजे याचा अर्थ त्याला बिंबाची सतत आठवणच आहे. मग ती आठवणच आहे तर ती विशेषत्वाने आठवण झाली पाहिजे. ते बिंब कसं आहे तर ते सच्चिदानंद रूप आहे आणि ते सच्चिदानंद रूप बिंब मीच आहे. असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा मात्र वेदांत शास्त्र सांगतं की त्याला ज्ञान झालं. पण ते ज्ञान होताना वेदांत शास्त्राच्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागतं आणि त्या प्रक्रियेतनं जातानाच आपल्याला लक्षात येतं की तो चिदाभासामध्ये असलेला जो बुद्धीच्या निमित्ताने असलेला तो जीव सत्यत्व भाव जो आहे तो गळून पडतो आणि मी आत्मा आहे हा भाव एक धारण होतो आणि मग त्या अध्यारोपातनं अपवादाची भाषा सुरू होते आणि मी ज्ञानरूप होतो, त्या अपवादाशी एकरूप होतो, त्यालाच ब्रह्मरूप झालो, त्यालाच तृप्त झालो अशी भाषा बोलतायत. आता आणखीन एक शंका ही 16व्या श्लोकाचा विचार आहे. मी कुटस्थ आहे हे ज्ञान खोटे आहे असे म्हटले तर ते म्हणणे कोण नाकारतो? कारण दोरीवर भासणाऱ्या सर्पाची हालचाल सत्य आहे असे कोणालाच मान्य नाही. अगदी बरोबर. दोरीवर असलेल्या सर्पा म्हणजे भासणाऱ्या सर्पाची हालचाल ही वास्तवात नाहीच आहे. पण काय आहे ती जणू काही माझ्या कल्पनेत निर्माण होते आणि कल्पनेत निर्माण झाल्यामुळे मी हालचाल झाली असं म्हणतो. म्हणून इथे काय आहे, आता स्वरूप कळल्यानंतर मी कुटस्थ आहे हे कळतं. आता मी कुटस्थ आहे हे कळतं, मग हे ज्ञानही जर वृत्तीच्या स्तरावर असेल तर तेही खोटच आहे ना. अगदी बरोबर आहे, काहीच यात म्हणणं नाही. कारण भगवंताचं स्वरूपच असं आहे की इथं मांडलंय जाणीव नेणीव भगवंती नाही. मग आता जाणीवही आणि नेणीवही भगवंती नाही म्हणजे तो भगवंत म्हणजे ते स्वरूप तो जाणण्याचाही विषय नाही आणि तो न जाणण्याचाही विषय नाही. कारण आहे अस्तित्व सगळं ते त्याचंच आहे. आता मग हे मी जाणत नाही म्हणून मी अज्ञानी आहे अशी भाषा बोलली जाते केवळ. वास्तवात मी ते जाणतच असतो. खंडित स्वरूपात का होईना मी जाणतच असतो, पण ते अखंड स्वरूपात जाणत नसतो. म्हणून या अभ्यासाने मी ते विशेष रूपाने जाणून घ्यायचे. आणि मी जेव्हा जाणून घेतो तेव्हा मात्र ते वृत्ती ज्ञानही निश्शेष नाहीसं होतं. आत्मस्वरूपाच्या सहजावस्थेमध्ये त्या वृत्ती ज्ञानाचा लागवेग नाहीये. म्हणून ती सहजावस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते वृत्तीच्या स्तरावर असलेलं ज्ञान सुद्धा खोटं आहे, म्हणून मिथ्या आहे, म्हणून गिळीत ज्ञान अज्ञान चांदणिया अशी ज्ञानदेवांनी भाषा मांडलेली. अमृतानुभवामध्ये अज्ञानाचंही खंडन केलेलं आहे आणि ज्ञानाचंही खंडन केलेलं आहे. ते वृत्ती ज्ञानाचं खंडन. म्हणून वृत्तीच्या स्वरूपात सुद्धा कळलेलं ज्ञान आहे ते सुद्धा भ्रमरूप आहे हाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि त्यानंतर मी देह मी करता हे तर मिथ्याच आहे हा त्यातला भाव आहे. पण या दोघातनही सुटका जेव्हा होते म्हणजे सहजावस्थेमध्ये मी ज्ञानी या म्हणणेपणालाही आपल्या अंतःकरणात थारा राहत नाही. मी सहजच आत्मरूप होऊन जातो. त्यालाच म्हणायचं खरं ब्रह्मज्ञान. आता पुढे उत्तर दिलेलं आहे 17व्या श्लोकाच्या निमित्ताने.
त्या प्रकारच्या बोधाने सुद्धा संसार निश्चितपणे निवृत्त होतो. जसा यक्ष तसा त्याला बळी द्यावा लागतो, अशी व्यवहारकाली म्हण आहे. म्हणून इथे काय आहे की या मिथ्या संसाराची निवृत्ती करण्यासाठी या मिथ्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि मिथ्या ज्ञानाने मिथ्या अज्ञान निवृत्त होतं आणि मग ते मिथ्या ज्ञान सुद्धा निवृत्त होतं, हा त्यातला भाग आहे. म्हणून जसा यक्ष तसा त्याला बळी द्यायला पाहिजे. धर्मराजाला प्रश्न विचारले, त्यांनी त्याची उत्तरं दिली. तसंच काही वेळा आपल्या जीवनामध्ये साधन करताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी श्री गुरु सांगतात, तू हनुमंताची उपासना कर. हा, तुम्ही याची उपासना करा, कनकधारा स्तोत्र म्हणा. आता ते काय आहे, व्यवहार कालाचा विचार. त्याप्रमाणे त्याला तसे प्रश्न दिले जातात, त्याला त्याचं उत्तरही दिली जातं. म्हणून महाभारतातील यक्षाला त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरांचा बळी द्यावाच लागला. त्यानंतरच यक्ष त्यांच्या मार्गातनं दूर झालेला आहे, असा त्यातला विचार आहे. आता हा 18व्या श्लोकाचा जो विचार आहे, अयम व अस्मी, या विचारातील श्रुतीतील श्लोक क्रमांक 1 2 पदाच्या स्पष्टीकरणाचा असा उपसंहार करतात. म्हणून कूटस्थासह चिदाभास हे पुरुषाचे स्वरूप आहे. आता कूटस्थासह 18व्या श्लोकाचा विचार आहे, इथे पुरुषाचे शब्दाचा अर्थ जीवाचे. त्या कूटस्थाला चिदाभासापासून वेगळा करून मी कूटस्थ आहे असे ज्ञान होणे शक्य आहे, असे श्रुतीचे सांगणे. श्रुतीच्या सांगण्यावर विश्वास ठेवा. श्रुती काय सांगते, मी देह आहे हे ज्ञान आहे, हे अज्ञानाचं स्वरूप आहे. पण त्याच कूटस्थानी म्हणजे त्याच कूटस्थ चैतन्य रूप असलेल्या जीवांनी जर अभ्यास केला, आता वाच्यार्थाने असलेला तो म्हणूया जीव तो भ्रमात आहे, पण वास्तवात तो कूटस्थ रूपच आहे. पण काय केला, त्या भ्रमरूप जीवाने जर मी कोण आहे याचा शोध घ्यायला गेला, तर त्याला मी कूटस्थ रूप आत्मा आहे हे सहज कळणं शक्य आहे. जसं मी देह आहे हे अज्ञान तिथे राहतं, तसंच वृत्तीच्या स्तरावर मी आत्मा आहे हे ज्ञान राहायला काय अडचण आहे. म्हणून चिदाभासाला मी कूटस्थ आहे हे ज्ञान होणं सहज शक्य आहे. हा विचार या 18व्या श्लोकाचा आपल्या पुढे आलेला आहे. आता पुढचा जो 19वा श्लोक जो आहे, आता अयम पदाचे लक्षण या 19व्या श्लोकाच्या निमित्ताने सांगतायत. अज्ञानात देह हाच आत्मा असा बोध जसा स्पष्ट व विपर्यास रहित होतो, तसाच आत्मस्वरूपाचा बोध होण्यासाठी अयम या शब्दाची योजना केली आहे. आता ती अयम शब्दाची योजना लक्षार्थाने आहे. आता मी देह आहे हे ज्ञान इतकं मला घट्ट असतं, त्यामुळे मी देहापासून वेगळा असणं शक्यच नाही असं माझं भ्रमात्मक ज्ञानच सत्यत्व वाटतं. आता हा दोष आहे माझा. आणि त्यामुळे काय होऊन जातं, देहरूप मी आहे, मग देहरूप मी आहे तर मी मरणार. आता मी मरणार असं हे निश्चित विपर्यास माझ्या अंतःकरणात असतो. पण जेव्हा मी ज्ञानरूप होतो, मी जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा मात्र काय होऊन जातं, हे संशय आणि विपर्यास निघून जातात. म्हणजे हा मी मरणार आणि मग मी मरणार हा विषयच अंतःकरणातनं निघून जातो. आणि मग ते समर्थ म्हणतात तसं, आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका, कुठली मनातील आशंका. जाणार काय आहे, शरीर जाणार आहे. यमदेवाशी आपण संवाद साधू शकतो, तू नेऊन नेऊन काय नेशील तर माझं शरीर नेशील, पण आत्मरूप मीला नेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही, कारण तू आणि मी वेगळा नाही. मग आपण दोघं एकरूप असू तर तू मला कसा नेणार, आत्मरूप मीला कसा नेणार. म्हणून इथे काय आहे की तो अयम शब्दाचा लक्षार्थ जो आहे तो मला कळला पाहिजे. जोपर्यंत तो कळत नाही तोपर्यंत संशय म्हणजे मी देह हा संशय आणि त्या निमित्ताने मी मरणारा हा विपर्यास आपल्या पुढे राहणारच आहे. पण जेव्हा मी या संशय विपर्यासातनं दूर होतो, तो दिवस माझा ज्ञानरूपतेचा असतो. आणि अशा ज्ञानरूपतेमध्ये तृप्ती नावाची जी गोष्ट असते ती आपल्या पुढे येते. आणि तीच तृप्ती आपल्याला या अभ्यासाच्या निमित्ताने म्हणजे या तृप्तीदीपाच्या अभ्यासाच्या निमित्ताने करायची आहे. आजच्या दिवसातला शेवटचा श्लोक जो आहे तो आपण अभ्यास करूया. तो 20वा श्लोक आहे. मी देह या ज्ञानाप्रमाणे देहात्म ज्ञानाचा बाध करणारे आत्मज्ञान ज्याला होते तो मोक्षाची इच्छा करताही मुक्त होतो. मोक्षाची इच्छा न करताही मुक्त होतो. आता मी देह आहे हा एक काय आहे, बंधनात टाकणारा विचार आहे. आणि त्यातून जो सुटणारा जो विचार आहे तो कूटस्थ रूप मी आहे. आता कूटस्थ रूप मी आहे, आत्मरूप मी आहे असा जर मला दृढ अपरोक्ष अनुभव आलेला असेल तर मला मोक्षाची इच्छा करायची गरजच काय. मग मी सहजच मोक्षरूप आहे. पण ती इच्छा निर्माण झाल्याशिवाय मला माझ्या आनंदाकडे जाता येत नाही. क्रमच सांगितलाय, आधी ईश कृपा होते
मग श्री गुरु कृपा होते, मग शास्त्र कृपा होते आणि मग आत्मकृपा होते. म्हणजे मध्ये इथं अभ्यास नावाची गोष्ट कोणाला टळणार आहे? म्हणून इथे काय आहे की मी मरणारा आहे ही अज्ञानातली भूमिका आहे आणि मी आत्मरूप असल्यामुळे मी येतही नाही आणि जातही नाही, अशी जी भूमिका आहे ती ज्ञानानंतरची भूमिका आहे. मग आता याचा अर्थ काय आहे की एखादी व्यक्ती अशी असते कानावचनाची या भेटीची असते. तिला कानात तत्वमसीचं चिंतन सांगितल्याबरोबर अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होतं. त्याला काही आणखीन करायची गरज पडत नाही. पण माझं जर ज्ञान अदृढ असेल तर मला आत्मस्वरूपाच्या अभ्यासाशिवाय म्हणजे त्या अज्ञान निवृत्तीसाठी अभ्यास करण्याशिवाय काय पर्याय आहे? म्हणून इथे काय आहे, श्रुती दोन्ही बाजूनी बोलतीये. जर माझं ज्ञान अदृढ असेल तर मला अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि माझं ज्ञान जर का दृढ झालेलं असेल कानावचनाची या भेटीचा मी असेल जनक राजासारखा, तर माझं ते काम झालेलं आहे. आता मी ठरवावं मी जनक राजा आहे का मी अदृढ असलेला आहे. मी कबूल करतो मी अदृढ आहे, माझा विचार अदृढ आहे. आता तो मला तृप्तरूप होण्यासाठी विचार करायचा आहे. अशा पद्धतीने मी माझ्या अभ्यासाचा विचार पूर्ण करू शकतो. आजच्या अभ्यासातले 20 श्लोक आणि आपली वेळही संपलेली आहे. तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. उदय दादा, ते तुम्ही श्लोक नंबर 2 मध्ये कल्पनेचा दोष हा अंतःकरणाच्या ठिकाणी असतो हे जे वाक्य आलं, तर तेव्हा मला ते तुम्ही म्हटलं होतात ना, ते परमपूज्य बंदाताईंनी सांगितल्याचं की दोरी, आपण दोरीच पाहत असतो पण साप दिसत असतो. तर ते अंतःकरणाचा दोष, ते मला तिथे आठवलं. एकदम छान. तो म्हणजे अंतःकरणच ठरवतं ना, हा साप आहे ही दोरी आहे असं. पण त्यावेळी काय आहे माहिती का, कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. साखरे महाराज आम्हाला नेहमी तिथं बिंबवायचे की नाही, ते दोरी उपई चैतन्य म्हणा तुम्ही, असं ते नेहमी बिंबवायचे. आणि ते मला म्हणजे आम्हाला दोघांना लक्षात आलं की नाही, हे म्हणणं त्यांचं जास्त संयुक्तिक आहे. अभ्यास हा असाच होत जातो हळूहळू. राईट. आणि श्लोक क्रमांक 4 मध्ये जे संकल्पाचं आलं, तर बेसिकली जीवनमुक्त जो असतो तर त्याच्या ठिकाणी संकल्प उठतच नाहीत आणि उठले तरी ते 2% बाधितानुवृत्ती असतात. आणि पण जीवाच्या ठिकाणी म्हणजे संकल्प व्हायच्या आधी कल्पना उठते, मग कल्पना येते, मग कल्पनेचा संकल्प होतो, संकल्प मधनं क्रिया घडते. बरोबर. घडते, कारण शेवटी कल्पना आली की मग म्हणतो चला आता हे करावं किंवा ते करावं, असं काहीतरी ते अंतःकरणात येतं. मग बुद्धी निर्णय घेते. राईट. मग थोडक्यात मी घर केलं, माझ्याकडे घर असेल तर मी सुखी होईन अशी कल्पना उठल्यामुळे मग मी संकल्प करतो की मला घर बांधायचंय, आणि मग घर बांधल्यानंतर मग पुढे जे काय जीवकृत द्वैत चालू होतं, मग ते चालू होऊन जातं. मग त्या जीवकृत द्वैतामध्ये माणूस सुखदुःखाचे प्रसंग आहेत ते जीवकृत द्वैतामध्ये. ईशकृत सृष्टीमध्ये काहीच अडचण नाहीये. त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करताना त्याचा उपभोग घ्या पर्याप्त, हे सांगितलं त्यांनी. पण पर्याप्ततेपेक्षा जास्त किंवा कमी जेव्हा विचार होतो तेव्हा तो मला बंधनात टाकतो. तेवढंच मला समजून घ्यायचंय. घर बांधायला काहीच हरकत नाही, व्यावहारिक सत्तेत घर असावं, पण त्याच्या चिंतनातलं जीवन हे दोषकारक आहे. आपल्याला तिथेच फक्त हे करायचंय. घर काय ते आहेच आहे, ते कुठे जाणार आहे, ते महानगरपालिकेत नोंद झाली आहे, ते राहणारच आहे. असं त्याचा काही विषयच नाहीये. नमस्कार सर. श्लोक नंबर 17 त्याच्यात जे म्हणलंय की मिथ्या संसाराची निवृत्ती करण्यास मिथ्या ज्ञानच उपयोगी पडेल, तर बरोबर आहे. म्हणजे अगदी बरोबर. आता हे जे काय आपण अभ्यास करतोय अजून यायचं संवादी ज्ञान आहे. सर, या प्रश्न अजून यायचा आहे. मी फक्त ते एक रेफरन्स दिला की ते मला पटलं.
तरी ते पूर्वमीमांसांनी लिहिलेलं म्हणजे विचारलेलं असलं तरी की मिथ्या संसार आहे आणि त्याची निवृत्ती करायला मिथ्या ज्ञानच उपयोगी पडते हे मला पटलं. पण हा, हा. ज्ञान मिथ्या नाही होणार म्हणजे असं मला विचार आलेला मी बोलून दाखवते की ज्ञान हे सत्यच आहे पण ज्ञान मिथ्या नाही होणार. पण ज्याला होतंय ते ज्ञान म्हणजे हे ज्ञान आपण बोलतोय की चिदाभासाला होतंय तर तो चिदाभास खोटा आहे असा त्याचा अर्थ आहे का? असं नाही, असा तो विचार नाही. इथे मिथ्या ज्ञान या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्यायचा? मिथ्या शब्द ज्ञान. आलं का लक्षात? मिथ्या शब्द ज्ञान पण मिथ्या शब्द ज्ञानाचं असलेलं वृत्ती ज्ञान हा त्यातला भाग आहे. पण ज्ञान ॲज सच खरं आहे ना फक्त ज्ञान ते ज्ञान हा शब्द आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म अशा अर्थाने बोलतात आणि ज्ञान हा शब्द वृत्तीज्ञान या अर्थाने पण बोलतात. हा पण वृत्तीज्ञान हे मिथ्या आहे कारण ते वृत्ती लेवलला आहे आता ना. वृत्तीच्या स्तरावर जे ज्ञान होतं, आता ते वृत्तीच्या मिथ्या स्तरावर ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटीच्या स्वरूपात हा होतं म्हणून ते म्हणजेच मिथ्या की ज्ञान, हा म्हणजेच ते म्हणून ते वृत्ती बाधित ज्ञान होतं. हा म्हणजेच मिथ्या ज्ञान हे चिदाभासाला होत असल्यामुळे आणि हो. तो चिदाभास खोटा असल्यामुळे आता ज्ञान चिदाभास खरंच आहे. खोटा असा नाही शब्द वापरायचा. खोटा म्हणजे चिदाभास वाच्यार्थाने मिथ्या आहे. हा पण वाच्यार्थाने खोटा मिथ्या आहे आणि लक्ष्यार्थाने कूटस्थ रूप आहे असा विचार हा करायचा. हो हो पण आपण जो रेफर करतो मुख्य हा. अहम व्यवहार करणारा तो जो जीव आहे ना तो वाच्यार्थाने असलेला जीव आहे रेफरन्स मध्ये. आपण मग तो म्हणजे त्यात बुद्धीच्या साहाय्याने व्यवहार करतो. नाही हे मी का विचारतेय मी समजून घेण्याचा प्रयत्न करते वेगळ्या शब्दांनी. हा. आणि एकदा काकांच्याच प्रवचनांमध्ये मी ऐकलं होतं की एक तोतया मीलाच आपण खरं म्हणतो म्हणून मी खोटा शब्द वापरला. हा. पण हा चिदाभासाचा जो मी आहे तोच मुळी तोतया आहे तो नाही असं म्हणजे वाच्यार्थाने असलेला जो चिदाभासाचा अर्थ आहे तो तोतय आहे. हा म्हणजे ज्याला आपण कवटाळलेलं असतं कायम असतं तर सत्यत्वाने कवटाळलेलं मी असतं त्यालाच आणि रेफर त्याच्यातच कुठं करते. शोधायला जातो. एक्झॅक्टली त्यालाच आता मी रेफर करून म्हणतेय की ते ज्ञान खरं आहे फक्त ज्याला होतंय तो खरा नाहीये म्हणजे काय नाही, तो खऱ्या ते ज्ञान खरे आहे भास म्हणजे कुठलं ज्ञान? कुठलं ज्ञान? ज्ञान असणारं म्हणजे ज्ञान हे का बघा होणारं ज्ञान? ज्ञान म्हणजे एकच असणारं ज्ञान ज्ञान. आहे. नाही असणारं ज्ञान. हा. ज्ञान एकच आहे की मी असं नाही. आता ज्ञान कुठं मी ज्ञान त्रिपुटीच्याही स्वरूपात होतं आणि ज्ञान एकमेव नाही अद्वितीयाचं मी पण. शब्दानीच बोलतीये हो, सर. हो. शब्दानीच मी ज्ञान ह्याचं म्हणजे एकच ज्ञान अशा अर्थी म्हणलं की ज्ञान आहे मी कुटस्थ हेच खरं ज्ञान आहे पण मी कुटस्थला कुटस्थ मी समजत नाही मी हं. चिदाभासाला मी समजते म्हणून ते हो. ज्ञान मग हे ते इथे ज्ञान मिथ्या मिथ्या ठरलं. ज्ञान आहे. हा, ते म्हणून ते फसलेलं मिथ्या ठरलं. ज्ञान. ते एक्झॅक्टली फसगतातलं ज्ञान आहे या असा विचार. म्हणजे ज्ञान खोटं नाहीये फक्त समजणारा खोटा आहे हा. असं मी म्हंटल. राईट मूळ म्हणजे ज्ञान मी जे आहे ते खोटं नाहीये. मूळ ज्ञान जे हा आहे मूळ ते ते ज्ञान खरं आहे. सत्यच आहे. ते सत्य स्वरूपाच आहे. ज्ञान हा पण शब्द मी समर्थांनी वापरलाय. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे हो. आत्मज्ञान. पण हा इथे जो त्यातला भाग. ज्याला ते आत्मज्ञानालाच ते ज्ञान म्हणतात. इथे ज्याला जे समजतंय म्हणजे आता मला हे समजलं पण हं. मी चिदाभास लेवलला आहे ना म्हणून ते सत्य ज्ञान पण मिथ्या झालं कारण समजणारी मी चिदाभास लेवलला आहे. हो ना, पण चिदाभासाच्या स्तरावर जे ज्ञान होतं ते त्रिपुटीच्या स्वरूपात असतं. हा म्हणजे म्हणूनच ना म्हणून ज्ञाता तर मी ज्ञान बोलू नाही. शकते. आता म्हणून ते Right. मिथ्या आहे. मग त्याचाही या फायदा आहे. असं आहे. नाही नाही तो तर झालं आपण म्हंटल की त्याच्यामुळे ते मिथ्या संसार जातो. पण हो. मला असं एकच वाटलं की ज्ञानाला मिथ्या नाही म्हणू शकत म्हणून ते मी एवढं तर विचार ज्ञानाला केला. म्हणजे आत्मज्ञानाला एवढं माहिती. या हा. बाकी धन्यवाद. ही होणारी ज्ञान आहेत ती मिथ्या आहेत. असणारं ज्ञान मात्र सत्य आहे. ते नाही हे त्रिकालाबाध. काय हे ब्लँकेट स्टेटमेंट होतं आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड की ह्याला का मिथ्या म्हटलं असे अर्थी मी तुमच्याशी ते कारण अज्ञान निवृत्तीसाठी उपयोगाला येतं. त्रिपुटीच्या स्वरूपात जेवढं कळतं ना, कारण ते ज्ञान टिकतं का असा विचार करायची वेळ येते. जेव्हा बरोबर. ज्ञानरूप होतो तेव्हा मी शरीर, मी कर्ता, मी भोगता ही ज्ञान मावळून जातात हम्म. विशेषत्वाने. म्हणजे एक टिकत निश हा हो म्हणून ते मिथ्या. एक निश्चित म्हणजे आता मी असं बोलले असं मी काय करते तुम्ही एक एकदा विचारता काय विचारायचंय का सांगायचंय पण मला क्लिअर झालं एवढं मी सांगू हा, शकते. तुम्हाला क्लिअर झालं की काम झालं. मुख्य मला मुद्दा कारण ते उलट सुलट बोलल्यावर मला काय समजायचं ते समजलं बाकीच्यांचं आय एम सॉरी हो, पण मला चालेल. समजलं. मग चांगली थँक्यू. गोष्ट. तुमची शंका आहे तुम्हाला समजलं तुमचं काम झालं पुष्कळ झालं. थँक्यू बाकीचे थँक्यू.
त्यांनाही नाही त्यांचं म्हणजे कर्तव्य आय आहे. डोंट वॉन्ट टू म्हणजे दुसऱ्यांना कन्फ्युजन मध्ये नाही टाकायचं मला. नाही नाही नाही. पण मला म्हणून तर विचारायचं दुसऱ्याच्या होतं. शंकेवर आपण बोलायचंच नाही, आपण कळून घ्यायचं फक्त. आपली शंका आपली काय आहे ती बोलायची, या तो या प्रॉफिट असतो. म्हणजे हा फायदा होतोच, कारण तुम्ही जेव्हा व्हर्बलाइज करता तेव्हा तुम्हाला पण कळतं की काय आपलं कुठं आपण काहीतरी करतोय गडबड, असं म्हणजे असं म्हणजे होतं ते. म्हणजे बोलताना कळतं की मी बरोबर आहे की नाही तिथे, असं कळतं ना, म्हणून पण बोललं की चांगलं वाटतं, नाही म्हणजे हा समजतं जास्त. करेक्ट होतं, क्लिअर रिअलाइज झालं पाहिजे, हा गोष्ट एक्झॅक्टली क्रिस्टल क्लिअर झाली पाहिजे. नाही एक्झॅक्टली. कळली तर मग ते सगळं उपयोग हा नाही. म्हणजे बरोबर. क्रिकेटमध्ये असतं की आंधळेपणाने बॅट पुढे करतात फास्ट बॉलर पुढे, तसं नाही चालत. हो. तसं नाही. ती जर थँक्यू. रिअलाइज होत असेल तर मग चांगलं आहे. ओके. दादा, हे अपवादाची जी हा डेफिनेशन आहे, हा तर त्याच्यात युक्ती, अनुभव आणि श्रुती या हम्म. 3 प्रमाणे पाहिजेत. पाहिजेच. म्हणजे तर म्हणजे श्रुती हे प्रमाण पाहिजेच, म्हणजे अनुभव, म्हणजे आपण जर का असं म्हणलं की पृथ्वीवर श्रुतीमध्ये जो श्री गुरु हे पण आले. हो, राईट. नाही हा म्हणजे जर का आपण असं म्हणलं की रात्रीचा जो उजेड दिसतो पृथ्वीवर, तो ऍक्च्युली सूर्यामुळे असतो, चंद्रामुळे नाही. पण हो त्याला काही श्रुती प्रमाण नाही, पण ते नाही अनुभवानी आहे, ते वैज्ञानिक कळणारच. अनुभवाने. पण मग पण ते श्रुती अपवाद मध्ये नाही आहेत, मग ते ज्ञान हा, अपवादामध्ये नाही आहेत. हा, जी ज्ञान मिथ्या ठरतात ना ती अपवाद नसतात. हा, अच्छा. हा 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 त्याच्यातला मेन. हा ओके. त्याचा डिफरन्स. पण मी आत्मा हे मिथ्या ज्ञान नाहीये, सहजावस्थेत असलेलं. राईट राईट राईट. ती ती हा तर ते मेनच आहे म्हणून आपलं. त्या हा. अपवादाचा विषय आहे. राईट. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. हम्म. त्या 65 मध्ये ओवी आहे, लपे तव तव आभासे, प्रगटे तव तव न दिसे. प्रगटला ना लपाला असे न खोमताजो, त्यातलं खालचं चरण. प्रगटला ना लपाला असे न खोमताजो, तो प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. असं जे काय त्याचं प्रगट स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे, असं. हा, अच्छा. हा, असं. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये काही बदल होत नाही कधीही, केव्हाही आणि काहीही झालं तरी, ते हम्म. अपवादाचं ज्ञान आहे, राईट. असं. बाकी ज्ञानांमध्ये बदल होतात, म्हणजे बरोबर. असं. हा आणि श्लोक क्रमांक 18 मध्ये हा त्यांनी म्हणजे मे बी आतापर्यंत सगळा रेफरन्स चिदाभास आणि कुटस्थताच चाललाय, म्हणून त्यांनी मे बी ते वाक्य तिथे तसं लिहिलं असेल. हो की हो त्यांनी लिहिलंय त्या अर्थामध्ये हो की बुद्धीतील जीव म्हणजे केवळ कुटस्थ अथवा केवळ बुद्धीतील चिदाभास नाही, तर दोन्ही मिळून तो होतो. तर येस, इथे ऍक्च्युली डेफिनेशन. आपण म्हणजे इथे आपण बुद्धी धरलेलीच आहे, म्हणजे कारण हा, आपली बुद्धी अधिक डेफिनेशन 3 आत्मा अधिक घटकांचं बुद्धीत आहे पडले. ना. हा. हा? नुसता चिदा काही जर काय होतं माहिती का, बोलताना आपण असं म्हणतो की जीवच चिदाभास आहे, आणि मग हम्म, चिदाभास आहे म्हणताना ते केवळ बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब एवढं बोलूनच व्यवहार करतात. पण त्यावेळी हम्म. ते इन्क्लूड असतं, बुद्धी अधिक आत्मा. राईट म्हणजे राईट. साखरी महाराजांनी आम्हाला समजावून सांगताना, आता मी बोलतोय खरं, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, ही सुद्धा डेफिनेशन इनकम्प्लीट आहे त्यांच्या म्हणण्याने. बर. त्यांचं म्हणणं आहे अधिक झोपेचा अभिमानी तिथे घातला पाहिजे म्हणे. अधिक झोपेचा अभिमानी नाही कळालं सर. हा, झोपेतला जीव सुद्धा म्हणे इन्क्लूड केला पाहिजे म्हणे. कारण म्हणे सकाळी उठल्यावर तो जसा असायचा तसाच आहे ना म्हणे. तुम्ही हे बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब बोलता तेव्हा म्हणे त्या जागृतीतल्या डेफिनेशनचं बोलता म्हणे. राईट. हो हो, बरोबर. जागृती आणि स्वप्नातल्या डेफिनेशनचं बोलता. पण म्हणे मग बरोबर. झोपेच्या अभिमानाचं काय, म्हणून त्याला ओढेपणा येतो त्या डेफिनेशनला. पण अच्छा, आता म्हणजे काय. जे आपण तत्वविवेकामध्ये जे संवित केलं की म्हणजे सुषुप्तीमधनं जागा झाल्यानंतरही मी हा मी आनंदात होतो हे सांगणार असं तो म्हणतो ना, त्या जीवाचं. हा. मी तिथेही जीव नावाचं तत्व आहेच. हो, पण ते जेव्हा सुषुप्तीतलं जीव नावाचं तत्व आहे तिथे चिदाभास नसतो ना, म्हणजे चिदाभास आत्म. पण तरी सुद्धा आहे ना, सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती आहे म्हणजे राईट आहे. राईट राईट राईट. बरोबर बरोबर. म्हणून बाप ते रे, लिहावं डीप लागतं तिथे. पण आता ती विचारसागरच्या याला धरून जर मग अभ्यास करायला गेलं तर क्लिष्टताच वाढेल, बाकी काही नाही. डीप म्हणजे हे आहे तो. पुस्तक तयार करताना माझ्यात आणि काकात मध्ये ही बोलणी झाली होती की मी म्हणलं होतं काका झोपेचा अभिमानी लिहायला पाहिजे म्हटलं. ते ज्योत्स्नाताई वगैरे ते त्यावेळी ते म्हणजे त्यांची चर्चा झाली त्यावेळी ते थोडंसं नव्हते तयार.
पण शेवटी मग एका ठिकाणी बघा टीप टाकली आहे बघा. कुठे आलं टाकली? असेल तुमच्या लक्षात, पुढे वाचलं असेल कुठे पुस्तक, तर तळात टीप टाकली आहे बघा. अच्छा अच्छा. हा 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 हा, तो येईल तुम्हाला कुठेतरी. आणि मी म्हटलं तर महाराजांनी शिकवलंय ना, ते महाराज म्हणजे फार अगदी काय म्हणतात ते शास्त्राचा केस पाडून शिकवायचे राईट. असं. हा नाही हो, असं. मी असा म्हणजे विचार नाही केला की बरोबर ते जीवाची तेव्हा नाही ठरली आपण. हा पण ती आणि हा बोला. सॉरी, 20व्या श्लोकामध्ये हा. जे त्यांनी सांगितलंय तो आपल्या पोर्शनच्या बाहेरचा विषय आहे म्हणा तसा हम्म, तो. हम्म. पण इथे म्हणजे असा ज्याला खरंच जो मुमुक्षू नाहीये पण तरी सुद्धा त्याला मोक्ष मिळतो ते, आणि म्हणजे जस्ट ज्याला ते कळतं की मी ब्रह्म आहे, तर हा. त्याचा जगाचा बाद झालेलाच म्हणजे त्या श्लोकात तो आता तो अनुस्यूतच आहे. कानावचनाची या भेटीचा असेल तर तो त्याला तक्षणीच होऊन जातो उपदेश केल्या केल्या. राईट मग त्याला मुमुक्षत्व वगैरे हे काही विषयच उरत नाहीत. राईट पण मला जर का तसं नसेल झालेलं तर मी अदृढ आहे. राईट. नाही मग पण मग त्याचा जरी तसा अनुभव झाला तरी त्याला जगाचा वेगळा बात करावाच लागत असेल ना, का नाही त्याचा नाही तो त्याचं तो तिथे त्याचं म्हणजे मागच्या जन्मी इतकी साधना पूर्ण झालेली असते, केवळ तत्वमसीचं चिंतन ऐकायचं राहिलं एवढंच असतं ज्ञानरूपतेसाठी. आणि तो म्हणजे वस्तू होऊ नये उठी कवणू एकजो असं ज्ञानदेव. राईट राईट. हा. तो जनक राजाचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये. त्यांनी तर त्या पशूं म्हणजे पक्ष्यांचा संवाद ऐकलाय लगेच. बरोबर. आणि त्या हा. पक्ष्यांचा संवाद ऐकला आणि ते ज्ञानरूप झाले जनक राजा. असा संवाद आहे. म्हणजे इतकी मोठी झेप आहे त्यांची. बरोबर. आणि सर तुम्ही एक ते कल्पनेच्या वेळेस एक ओवी. हा ओवी सांगितली होती ती हा, ती समर्थांची आहे. कल्पनेचे एक बरे, मोहरताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे, निर्विकल्प होय. ओके. मस्त आहे ती ओवी. मस्त म्हणजे कम्प्लीट आहे ओवी. म्हणजे दोन्ही बाजू सांगते ती मला. खरं वास्तवात त्यातली पहिली बाजू आहे ना मोहरताची मोहरे मधली, ती खरं स्वरूपाकडे मोहरवा अशी त्यांची भूमिका आहे तिथे. अच्छा. हा. पण काकांबरोबर मी जेव्हा डिस्कस केली त्यावेळी म्हणलं काका ती या बाजूलाही मोहरू शकते. हो म्हणे, तो एक अर्थ आपल्याला काढता येईल म्हणे, पण तो कम्प्लीट करून बोल म्हणे, बोलायचं असेल तर. अच्छा. मस्त. खूपच सही वाटली ती. मी पहिल्यांदाच ऐकली ऍक्च्युली, किंवा आधी ऐकली असेल तरी ती निसटून गेली असेल काका म्हणतात तसं. ते अशा काही काही अशा कडेला ओव्या निघतात अगदी, की त्या ओव्या म्हणजे आता सोहमबोधाची एक ओवी आहे. ती ओवी अशी आहे ज्ञानेश्वरीतली, तैसा मी एकवचुनी कही भिन्ना भिन्न आन नाही, सोहमबोधे तयाच्या ठाई सोहम अनन्य होय, अनन्य होय, अशी पण एक ओवी आहे. पण फार सुंदर म्हणजे. हा, तैसा मी एकवचुनी कही भिन्ना भिन्न आन नाही. भिन्ना भिन्न म्हणजे भिन्न आणि तत्सापेक्ष अभिन्न नाहीच. पण केव्हा सोहमबोधे तयाच्या ठाई अनन्य होय, मी जर सोहमबोधाशी अनन्य झालो असेल तर मी भिन्न नाहीच, मीच आहे सगळीकडे, असं त्याचं. त्या अशा काही काही ओव्या फार सुंदर आहेत म्हणजे. खूपच छान, खूप छान. माझे प्रश्न झाले. ते एकतर ओवी मी नेहमी म्हणतो मला फार आवडते. म्हणजे योग वसिष्ठामध्ये यांची आपले राम आणि यांची भेट झाली वसिष्ठ मुनींची, आणि वसिष्ठ मुनींची भेट झाल्यावर राम ध्यानस्थ झाले. आणि योग वसिष्ठ हे पूर्णपणे आत्मानात्म विचार सांगणारं चुडालाख्याने. म्हणजे तर त्यावेळी त्या हंसराज स्वामींनी ओवी लिहिली आहे. थोर संत होऊन गेले, आपल्या पंढरपूर जवळ आहे, 100 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्यावेळी त्या हंसराज स्वामींनी ओवी लिहिली आहे की ध्यानाने मोक्ष होत नाही तर तो विचाराने होतो. मग उठी उठी रामा तटस्थता केवी, विचारे पहावी सहज स्थिती, अशी ओवी. पण अशी म्हणजे अशा तो मला ते हंसराज स्वामींचं वाचायला मिळालं. खूप काही एकांचा माझ्यावर खूप उपकार झाला. त्यांनी मला त्यांचे ग्रंथ साहित्य सगळं आणून दिलं. ते म्हणे वाच, मला कॅन्सर झालाय, आता मी काही करू शकत नाही. म्हटलं ठीक आहे. असं मिळून आम्हाला दोघांना मिळालं ते. अरे वा, मस्त.
आणि काका एकदा आम्हाला हंसराज स्वामींच्या समाधीच्या दर्शनाला घेऊन गेले. हा एक योग होता. अच्छा अच्छा. अरे वा. एक एक मजा असतात, बाकी काही नाही. हा. हम्म.